नमस्कार. आज आपण बघणार आहोत स्नेहसंमेलनामधील गाण्याची प्रस्तावना. आदिवासी नृत्य. मित्रांनो, आज आपण ज्या युगात जगतो ते तंत्रज्ञानाचं, वेगाचं, धावपळीचं आहे. पण आजच्या या मंचावर आपण थोडा वेळ मागे जाणार आहोत. त्या काळात जिथे घड्याळ नव्हतं पण निसर्गाची वेळ होती, जिथे भाषा कमी आणि भावनांचा ठेका जास्त होता. आदिवासी नृत्य म्हणजे फक्त पायांची हालचाल नाही, तर ढोलाच्या प्रत्येक ठेक्यावर निसर्गाशी साधलेला संवाद आहे. जंगल, डोंगर, नद्या यांच्याशी नातं सांगणारं, आनंद, श्रम आणि एकतेचं सुंदर दर्शन घडवणारं हे नृत्य आज आपल्या विद्यार्थ्यांच्या पावलांतून आपल्याला पाहायला मिळणार आहे. हीच अस्सल लोकसंस्कृती. चला तर मग मन मोकळं करा आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत करा आदिवासी पारंपरिक नृत्याचे. देवीचा गोंधळ. आई हा शब्द उच्चारताच मन आपोआप नम्र होतं. महाराष्ट्राच्या मातीत आईच्या भक्तीचा एक खास आविष्कार आहे, तो म्हणजे गोंधळ. गोंधळ म्हणजे नुसती ओवी नाही, नुसतं नृत्य नाही, तर आईच्या चरणी अर्पण केलेली एक भक्तिपूर्ण साध आहे, जिथे प्रत्येक ओळीत श्रद्धा आहे, प्रत्येक तालात भक्ती आहे आणि प्रत्येक पावलात आईचं नाव आहे. आजच्या या गोंधळातून आपल्याला अनुभवायला मिळणार आहे आई भवानी, आई जगदंबा, आई एकविरा यांचा महिमा. चला, क्षणभर डोळे बंद करा, मन शांत करा आणि भक्तीच्या या प्रवासाला सुरुवात करूया. देवीचा पवित्र गोंधळ, टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. खंडोबा जागरण. मित्रांनो, माळरानाचा राजा, भक्तांचा कैवारी आणि संकटात धावून येणारा देव. एळकोट एळकोट जय मल्हार हा फक्त जयघोष नाही, हा विश्वास आहे. खंडोबा म्हणजे शौर्य, भक्ती आणि लोकपरंपरेचा अभिमान. जागरणाच्या प्रत्येक तालात इतिहास आहे, प्रत्येक गजरात भक्ती ज्वाला आहे. आज आपल्या विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून आपण पाहणार आहोत हीच परंपरा, हीच भक्ती आणि हीच लोककला. तयार आहात ना एळकोट म्हणायला? तर मग खंडोबा जागरण नृत्य येतंय. जोरदार टाळ्या वाजवा. बॉलिवूड फिल्म डान्स. सिनेमा म्हणजे काय? कथा, भावना, संगीत आणि थोडीशी जादू. आपण सगळे कधी ना कधी या गाण्यावर हसलोय, रडलोय आणि नकळत पाय थिरकलेत. आज तीच जादू मोठ्या पडद्यावरून उतरणार आहे, थेट आपल्या शाळेच्या स्टेजवर येत आहे. लाईट्स, एक्सप्रेशन, एनर्जी आणि भरपूर आत्मविश्वास. हे फक्त नृत्य नाही, हे आहे अभिनय, हे आहे आत्मप्रदर्शन. तयार रहा मनसोक्त टाळ्या वाजवायला, कारण येतोय बॉलिवूड फिल्मी धमाका. चला, साऊथ इंडियन डान्स. मित्रांनो, जेव्हा संगीत सुरू होतं आणि पहिल्याच बीटला स्टेज हादरतो, तेव्हा समजायचं हा साऊथ इंडियन डान्स आहे. या नृत्यात आहे ताकद, अभिनय आणि जबरदस्त आत्मविश्वास. पायांचे ठसके आणि चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन हेच याचं वैशिष्ट्य. आज आपल्या विद्यार्थ्यांकडून आपण पाहणार आहोत दक्षिण भारताच्या सिनेमॅटिक संस्कृतीचा एक दमदार अनुभव. साऊथ इंडियन डान्स परफॉर्मन्स. तयार आहात ना टाळ्यांसाठी? गुजराती गरबा. गरबा म्हणजे नुसतं नृत्य नाही, तो एक आनंदोत्सव आहे. तालावर फिरणारी पावलं, टाळ्यांचा नाद आणि चेहऱ्यावरचं हसू. गरबा आपल्याला शिकवतो एकत्र नाचायला, एकत्र आनंद साजरा करायला. आज आपल्या स्टेजवर नवरात्रीचा तोच उत्साह, तोच रंग आणि तोच जल्लोष. चला, फेर धरूया गुजराती गरब्याच्या तालावर. राजस्थानी लोक. वाळवंटात जन्मलेली कला, तरीही रंगांनी भरलेली. राजस्थानच्या लोकनृत्यात प्रत्येक हालचाल एक कथा सांगते. घुंगराचा नाद, रंगीबेरंगी पोशाख आणि शतकांची परंपरा. आज आपल्या विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून आपण पाहणार आहोत इतिहास, संस्कृती आणि सौंदर्य यांचा संगम. मराठी अभंग, वारकरी गीत. मित्रांनो, महाराष्ट्राच्या मातीत भक्ती फक्त मंदिरात नाही, ती चालण्यात आहे, ती गाण्यात आहे, ती अभंगात आहे. पांडुरंगाच्या नावात
चा गजर करत लाखो वारकरी विठ्ठलाच्या भेटीला निघतात. टाळ मृदुंगाचा नाद, अभंगाची ओढ आणि भक्तीने ओथंबलेलं मन आज आपल्या विद्यार्थ्यांच्या आवाजातून आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. हीच परंपरा, हीच संतांची शिकवण. क्षणभर मन शांत करा आणि भक्तीच्या या प्रवासाला सुरुवात करूया. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. त्यानंतर देशभक्ती समूह नृत्य. मित्रांनो, आपण वेगवेगळ्या भाषा बोलतो, वेगवेगळे कपडे घालतो, पण ओळख एकच, आपण भारतीय आहोत. देशभक्ती म्हणजे फक्त भाषण नाही, ती भावना आहे, ती जबाबदारी आहे. आजच्या या सादरीकरणातून आपण पाहणार आहोत तरुणांच्या पावलांतून देशासाठीचं स्वप्न, ताल, ऊर्जा आणि अभिमान यांचा सुंदर संगम. चला तर मग हृदयात देश आणि टाळ्यात ताकद घेऊन स्वागत करूया या नृत्याचे. त्यानंतर बालगीत. मित्रांनो, या स्टेजवर सगळ्यात सुंदर गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे लहान मुलांचा निरागस हास्य. या पावलात नाही स्पर्धा, नाही परफेक्शनचा ताण, पण आहे भरपूर आनंद आणि निष्पाप उत्साह. ही मुलं आपल्याला नृत्य शिकवायला नाही तर आनंद शिकवायला आली आहेत. म्हणून टाळ्या जरा जास्तच वाजवा, हसणं जरा मोकळं ठेवा, कारण आता स्टेजवर येत आहे लहानग्यांचा क्यूट बालगीत नृत्य. त्यानंतर फ्युजन म्युझिक. मित्रांनो, परंपरा आणि आधुनिकता या एकमेकींच्या विरोधात नाहीत तर त्या एकमेकींच्या पूरक आहेत. जेव्हा लोककलेचा ताल आधुनिक बीट्सला भेटतो तेव्हा तयार होतो एक नवा अनुभव. आजचं हे सादरीकरण आपल्याला दाखवून देईल की आपली संस्कृती जुनी नाही, ती कालातीत आहे. ताल बदलेल, स्टेप बदलतील, पण मुळं तीच राहतील. तयार रहा अनोख्या संगमासाठी फ्युजन डान्स.